नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. सो UPSC प्रिलिम्सचे PYQ जे आपण पाहिले त्याच्यामध्ये बरेचदा मी माझा एक हिस्ट्रीचा चार्ट दाखवला, ज्याच्यावरती संपूर्ण हिस्ट्रीची टाईमलाईन म्हणजे एन्शंटपासून मॉडर्न इंडिया जिथे सुरू होतो तिथपर्यंत सगळी हिस्ट्रीची टाईमलाईन मी त्याच्यात बरेचदा दाखवली होती. सो मी सांगितलं पण होतं की मी ते एकदा तुम्हाला ती टाईमलाईन तुम्हाला ती प्रोव्हाइड करेल, त्याची PDF. याच्या व्यतिरिक्त मी ती एक्सप्लेन पण करेल की यूज कशी करायची. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला काही PYQ दाखवते. हा 2020 मधला एक PYQ आला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी टाईमलाईन वाईज त्यांचं हे म्हणजे सगळ्या ज्या डिनॅस्टी होत्या त्या कुठल्या टाईम पिरियडमध्ये म्हणजे त्यांचं क्रोनॉलॉजी लावली होती. सो अशा टाईपचे क्वेश्चन किंवा अजून 2025मध्ये पण एक क्वेश्चन आला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी रिव्हर्स आणि त्याच्याशी रिलेटेड महाजनपदच ह्यावर क्वेश्चन विचारला होता. आणि अशा व्यतिरिक्तही अजून बरेचसे क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते UPSCमध्ये, जे की हा केवळ एका या टाईमलाईनवरून किंवा याच्यामध्ये जे काही मी ॲडिशन्स केले त्याच्यावरनं हा क्वेश्चन सोडवता आला असता. सो ही टाईमलाईन सांगण्याआधी काही मी तुम्हाला गोष्टी सांगते. एकतर ही अशीच्या अशी PDF तुम्हाला मिळेल, ॲपवरती टाकण्यात येईल. पण त्या व्यतिरिक्तही माझी अशी इच्छा आहे किंवा माझं असं म्हणणं आहे की ही टाईमलाईन जरी PDF तुम्हाला अशीच्या अशी मिळाली तरीही तुम्ही ही स्वतःच्या अक्षरांमध्ये स्वतःच्या पेजेसवर ही रेप्लिकेट करा. कारण जेव्हा तुम्ही ही जरा आता बघायला जरा कॉम्प्लेक्स वाटते, पाठांतराला पण जरा कॉम्प्लेक्स वाटेल, पण जेव्हा तुम्ही ही स्वतःच्या हाताने ड्रॉ कराल, स्वतःच्या टेबलच्या पुढे तुम्ही जिथे रोज बसताय तिथे रोज तुमच्या डोळ्यावर जेव्हा ती पडेल तुमच्या हातातली लिहिलेली, तेव्हा या गोष्टी खूप इझिली तुमच्या डोक्यात पटकन फीड होतील. अदरवाईज हे असं कराल तर इट विल बी डिफिकल्ट. म्हणजे याची प्रिंट घेतली आणि तशीच्या तशी चिकटवली, ते फारसा फायदा देणार नाही. पण एकतर मोठा पण चार्ट घेऊ शकता किंवा एक आपण लहानपणी शाळेमध्ये जसे पेपरवर असे मोठ्या प्रमाणात आपल्या वर्गामध्ये चिकटवलेले असायचे चार्ट, तसंही करू शकता. किंवा तुमच्या एका बुकवर 2 पेजेसमध्ये वगैरे, किंवा काही लोकांनी सिंगल पेजमध्ये पण त्याला आडवं पेज घेऊन त्याच्यामध्ये पण केलेलं आहे. बट व्हॉट एव्हर सूट्स यू, त्यानुसार तुम्ही द क्रक्स इज की तुम्ही तुमच्या अक्षरांमध्ये ह्या नोट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. सो आता आपण स्टार्ट करू. 3 भागांमध्ये इंडिया म्हणजे त्यावेळेसचा जो भारत वर्ष होतं त्याला 3 भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे. एक तर नॉर्थ इंडिया, त्याच्यानंतर डेक्कन, त्याच्यानंतर सदर्न इंडिया. सो सर्वात पहिले काय सुरू झालं की कॅल्कोलिथिक पिरियडपासून इकडे तर स्टोन एज होतं डेक्कनमध्ये किंवा ओव्हरऑलच सगळीकडे स्टोन एज चाललेलं. 2 मिलियन इयर्स अगो तो 2800 इयर्स BC तिथपर्यंत स्टोन एज चालू होतं. त्यानंतर मग काय झालं, कॅल्कोलिथिक एज म्हणजे कॉपरचे शोध लागला, त्याच्यामुळे कॅल्कोलिथिक एज. सो साधारणतः याची जी टाईमलाईन आहे ती 2800 BC ते 700 BC अशी धरल्या जाते. आता पुढे जाण्याआधी अजून मी सांगते की बरेचसे जे टाईमलाईन्स आहेत ते अप्रॉक्सिमेट दिलेले आहेत, नॉट डिरेक्टली की मौर्यन एज 300 BC टू 200 BCला संपलं असं नाही. थोडंसं ही टाईमलाईन सिम्प्लिफाय करण्यासाठी मी ज्या सरांकडून शिकली त्यांनी हे जरा सिम्प्लिफाय करून दिलं होतं. तुम्हाला एक्झॅक्ट टू एक्झॅक्ट डॉट टू डॉट डेट टाकायच्या असतील, तुमच्या डोक्यामध्ये ज्या फीड असतील, ज्या बुक्समधनं तुम्ही वाचल्या असतील, ज्या रेफरन्स बुकमधनं, त्या पण टाईमलाईन्स तुम्ही इथे टाकू शकता. पण मी माझ्या अभ्यासासाठी आमच्या सरांनी जसे शिकवले तसे मी तुम्हाला एक्झॅक्टली शिकवते. सो कॅल्कोलिथिक एज तेव्हा सुरू झालं जेव्हा कॉपरचा शोध लागला. कॉपरचा शोध अराउंड, सो कॅल्कोलिथिक एजची टाईमलाईन काय धरल्या जाते 2800 BC ते 700 BC. त्यानंतर जसं कॅल्कोलिथिक एज सुरू झालं त्यानंतर हरप्पन सिव्हिलायझेशन सुरू झालं ऑलमोस्ट 2500 BC ते 1750 BC. हरप्पन एज संपत नाही, संपता काय सुरू झालं, अर्ली वैदिक एज. अर्ली वैदिक एज काय 1500 BC ते 1000 BC. त्यानंतर लेटर वैदिक एज 1000 BC ते 600 BC. सो याची संपूर्ण टाईमलाईन काय झाली, 2800 BC ते 600 BC मध्ये काय काय गोष्टी होऊन गेल्या, कॅल्कोलिथिक एज, हरप्पन सिव्हिलायझेशन, अर्ली वैदिक एज आणि लेटर वैदिक एज. हे संपता जसं लेटर वैदिक एज हे आता नॉर्थ इंडियाचं चालू आहे. जेव्हा इथे कॅल्कोलिथिक एज चालू होतं तेव्हा डेक्कनमध्ये किंवा सदर्न इंडियामध्ये त्याच्यामध्ये काय चालू होतं, इथे बऱ्यापैकी काही हालचाल नव्हती, पण एक मेगालिथिक एज चालू होतं, डेक्कन टू सदर्न इंडिया असं आपण धरू शकतो. सो त्याचा पिरियड काय होता, अराउंड 1100 BC ते 500 BCच्या आसपास हे मेगालिथिक एज चालू होतं. त्यानंतर इथे बऱ्यापैकी एक थोडासा रिकामा पिरियड होता आणि नंतर संगमेश सुरू होतं 300 BC ते 300 AD. पण काही सध्याचे जे एक्सकवेशन झाले आहेत तामिळनाडू साईडला, तिथे असं म्हणणं आहे की 300 BCच्या आधीसुद्धा संगमेश होतं. पण स्टील आता आपण सध्या
ह्या म्हणजे अजून ते कम्प्लिटली प्रूव्ह झालेलं नाही आहे, त्यामुळे 300 BC टू 300 AD हे संगमेश धरूया. ठीक आहे. इकडे 2800 BC ते 600 BC मध्ये कॅल्कोलिथिक एज, हरप्पन एज, अर्ली वेदिक एज, लेदर वेदिक एज संपला आणि 600 BCला महाजनपदा ऑलमोस्ट सुरू झालं 600 BCच्या आसपास. सो महाजनपदाचा पिरियड किती होता? 600 BC ते 300 BC. आता इथे काय दिलेलं आहे, मी ही छोटीशी इन्फॉर्मेशन जी होती ती टाकली आहे की 15 जे महाजनपदा होते ते नॉर्थ इंडियामध्ये होते. फक्त एकच जो होता अस्मका किंवा असक्का त्याला म्हणतात, गोदावरी रिव्हरच्या काठावर, तो कुठे होता? महाराष्ट्रामध्ये होता. आता 2025च्या क्वेश्चन पेपर्समध्येच ह्याच्यावर क्वेश्चन आला आहे की कुठला महाजनपदा आणि त्याच्याशी रिलेटेड रिव्हर. सो इथे एक्झॅक्टली जेव्हा जरी हा जो मॅप मी काढलेला आहे याच्यावर जर का जरी लक्ष जरी गेलं की अच्छा कंबोज कुठे आहे किंवा अवंती कुठे आहे, अस्मका कुठे आहे, ह्याच्यावरून पण एक्झॅक्टली रिव्हर आणि त्याचं लोकेशन कळतं. सो तो पण एक क्वेश्चन याच एका टाईमलाईनवरून सॉल्व झाला असता. सो इथे मी आता फक्त त्या महाजनपदास दिलं आहे. तुम्ही महाजनपदाबरोबर त्याची इथे छोटीशी एक लिस्ट करून त्यांची राजधानी पण देऊ शकता किंवा रिव्हर पण देऊ शकता, वॉट एव्हर. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ॲडिशन त्याच्यामध्ये लावू शकता. 600 BC टू 300 BC मध्ये काय झालं होतं? महाजनपदा. 300 BC संपता महाजनपदा संपता मगध राज्याचा उदय झाला होता आणि त्याच्यातूनच काय झालं? मौर्यन एज निर्माण झालं. 300 BC टू 200 BC, 300 BC टू 200 BC मध्ये काय होतं? मौर्यन एज. त्यावेळेला डेक्कन साईडला काय होतं? मौर्यांचंच एज चाललेला, म्हणजे मौर्यांचंच राज्य होतं. बाकी असं विशेष कोणी नव्हतं. छोट्या मोठ्या डिनेस्टी असतील पण मोस्टली तर मौर्यन एज होते. त्यानंतर 300 BC टू 300 AD आपण पाहिलं इथे संगमेश चालूच होता. संगमेशमध्ये 3 प्रॉमिनंट डिनेस्टीज होत्या, एकतर चोलास, चेराज आणि पांड्या. आता चोला कोण कोण होते? चोला म्हणजे त्यांची राजधानी. इथे मी काय केलं की त्यांच्या राजधान्या टाकलेल्या आहेत. चोलाज ऑफ उरायूर, कावेरीपट्टिनम, चेराज ऑफ वंजी, वंची, करूर, करुवार और पांड्याज ऑफ मदुराई. हे टाकल्याने काय होतं की याच्याशी रिलेटेड जर का त्यांच्या डिनेस्टी आणि त्यांच्या कॅपिटल्सवर डिरेक्टली जरी क्वेश्चन नाही आला तरी इनडिरेक्टली ते क्वेश्चन सॉल्व करायला मदत होते. आणि जेव्हा पण आपण वाचतो तेव्हा चोलाचा उरायूर, कावेरीपट्टिनम यावरून चोला कुठले आहे? कावेरीपट्टिनम साईडचे आहे का म्हणजे वांचीचे होते किंवा मदुराईचे होते? पांड्याज ऑफ मदुराई. हे एकदा डोक्यात फिक्स झालं ना की चेरा पांड्याचे होते की चोला मदुराईचे होते की चेरा मदुराईचे होते, हा डाऊट डोक्यामध्ये राहत नाही. त्यामुळे मी हे कॅपिटल सकट लिहिलेलं आहे. इथे पण तुम्ही त्या कॅपिटल महाजनपदामध्ये टाकू शकता. सो हे झालं संगमेश. इथे मौर्यन एज संपल्यानंतर काय झालं? बराच वेळ वेगवेगळ्या डिनेस्टी झाल्या. एकतर इंडो ग्रीक्स आले, शका कुशाणा झाले, शुंगा, त्याच्यानंतर कण्वाज. सो 300 BC टू 200 BC हे ऑलमोस्ट अशा वेगवेगळ्या डिनेस्टीज चालू होत्या. त्यानंतर डेक्कनमध्ये काय होतं? इथे सातवाहनाज होते. सो सातवाहनाज 200 BC ते 300 AD मध्ये पोस्ट मौर्यन एज आपण याला म्हणतो, ज्याच्यामध्ये इंडो ग्रीक्स, शका कुशाणा, शुंगा आणि कण्वा हे सगळे आले होते. त्यानंतर इथे डेक्कनमध्ये काय होते? सातवाहनाज आले होते. सातवाहनाज म्हणजे काय? 225 BC टू 235 AD पर्यंत सातवाहनाचा पिरियड होता. आणि हा एक मेजरली इथे मौर्यन एज आणि बाकी हे सगळं चाललं होतं आणि एवढ्या एका स्पेसिफिक टाईममध्ये सातवाहनाज आले होते. त्यानंतर गुप्ता एज म्हणजे पोस्ट मौर्यन एज नंतर काय आलं? गुप्ता एज किती होतं? 300 AD ते 550 AD. जेव्हा नॉर्थ इंडियामध्ये गुप्ताचं राज्य चालू होतं तेव्हा डेक्कनमध्ये काय चाललेलं? डेक्कनमध्ये लोकल डिनेस्टीज होत्या ज्या की इनडायरेक्ट म्हणजे गुप्तांच्याच अंडर ऑलमोस्ट इनडायरेक्टली ते गुप्ता यांच्या थ्रू इनडायरेक्टली रूल करत होते डेक्कनवर. सो वाकाटकाज, इक्ष्वाकू आणि कदंबा हे इनडायरेक्ट रूल ऑफ गुप्ताच्या अंडर होते, म्हणजे त्यांचे थोडेफार त्यांचे सबऑर्डिनेट टाईप असल्याच्या या डिनेस्टी होत्या, वाकाटका, इक्ष्वाकू आणि कदंबाज. त्यानंतर साऊथ इंडियामध्ये आपण पाहिलं की 300 BC ते 300 AD पर्यंत संगमेश चालू होता. सो इथे जेव्हा या गुप्ता चालू होतं आणि इथे लोकल डिनेस्टी चालू होत्या, साऊथ इंडियामध्ये अराउंड 350 ADच्या आसपास 350 ADच्या आसपास काय चालू होतं? इथे पल्लवा एज आलं होतं, पल्लवाज ऑफ कांचीपुरम. सो आता साऊथ इंडियाचे काय काय झाले? संगमेशमधले चेरा, चोलाज आणि पांड्याज आणि मग पल्लवा, त्याच्यानंतर मेजर जे होते 350 AD टू 850 AD यांचा टाईम पिरियड बघा म्हणजे किती मोठा होता. 350 AD टू 850 AD ऑलमोस्ट 500 वर्ष. आणि संगम पिरियड तर जास्त होतच होतं. सो 500 वर्ष पल्लवा चालले होते. पल्लवामध्ये कोण कोण होतं? पल्लवाज ऑफ कांचीपुरम यांचा राजा नरसिंहवर्मन वन जो होता यांनी पुलकेसिनला डिफीट केलं होतं. तर या अर्जुनास पिनास ॲट महाबलीपुरम याच्यावर PYQ आला होता म्हणून मी ती तिथे ॲड करून टाकली होती की ही पल्लवांच्या काळातली आहे.
ही जी महाबलीपुरमचे जे रॉकेट आर्किटेक्चर आहे ते सगळं पल्लवांच्या काळातलं होतं. सो पल्लवा 350 AD टू 850 AD एक लॉंग पिरियडमध्ये पल्लवा होते. इथे तोपर्यंत काय झालं होतं 300 AD टू 550 AD मध्ये गुप्ता एज येऊन संपलं. त्यानंतर पोस्ट गुप्ता एज सुरू झालं. पोस्ट गुप्ता एज मधला प्रॉमिनंट राजा कुठला होता? हर्षवर्धन. हर्षवर्धन कधी होता? 606 AD टू 647 AD. सो हर्षवर्धनाच्या काळातच कोण आले होते इकडे? चालुक्य. चालुक्याचा पिरियड काय होता डेक्कनमध्ये? डेक्कन म्हणजे नॉट प्रॉपर डेक्कन बट डेक्कन आणि त्याच्या आसपासचा रिजन. सो 535 AD टू 753 AD याच्यामध्ये काय चालले होते इथे? चालुक्य. चालुक्याच ऑफ वातापी किंवा बादामी. त्यांचा फर्स्ट किंग कोण होता? जयसिंह हा फर्स्ट किंग होता. त्यानंतर पुलकेसिन II ज्याने की डिफीट केलं हर्षला. म्हणजे काय झालं की इथे हर्ष जो होता 606 AD टू 647 AD त्याला डिफीट करणारा कोण होता? पुलकेसिन II. आणि पुलकेसिन IIला डिफीट करणारा कोण होता? नरसिंहवर्मन. म्हणजे जेव्हा कंटेम्पररीवाले पण क्वेश्चन येतात की ह्याच्या काळात हा होता का, त्याच्या काळात तो होता का, तर त्याच्यावरून पण आपल्याला एक टाईमलाईन लागू शकते की हर्षवर्धना, चालुक्यास आणि पल्लवा हे ऑलमोस्ट एकाच टाईम पिरियडमध्ये चालू होते. नॉर्थला हे होते, डेक्कनमध्ये हे होते आणि हे साऊथला होते. सो हर्षवर्धना राजा, त्याच्यानंतर पुलकेसिन II आणि पुलकेसिन II आणि नरसिंहवर्मन I ह्या तिघांनी एकमेकांना नॉर्थ टू साऊथ डिरेक्शनमध्ये हरवत गेलेले आहे. हा म्हणजे नरसिंहवर्मननी पुलकेसिन IIला हरवलं, पुलकेसिन IIनी हर्षवर्धनाला हरवलं. सो असा डिरेक्ट जरी क्वेश्चन आला नाही तरी कंटेम्पररी बेसिसवर जसे क्वेश्चन्स येतात ते आपण याच्यातून सॉल्व्ह करू शकतो. सो 750 AD पर्यंत काय चाललं? इथे पोस्ट गुप्ता एज चालला. आता हा एक मेजर इम्पॉर्टंट पिरियड आहे बिकॉज UPSC यावर आता क्वेश्चन विचारायला लागली आहे. पहिले तर त्यांनी प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारले, आता ते मेन्समध्ये पण विचारायला लागले. जसं की 2025च्या मेन्समध्ये त्यांनी चंडेलासच्या आर्किटेक्चरवर क्वेश्चन विचारला आहे. सो हा जो पिरियड आहे हा UPSCसाठी आता बऱ्यापैकी इम्पॉर्टंट पिरियड चालू झाला आहे. सो म्हणून आता याच्यामध्ये मी काही डिनेस्टीज टाकल्या आहे, तुम्ही अजून ॲड करू शकता किंवा त्यांचे अजून काही प्रॉमिनंट फीचर्स असतील तर ते पण ॲड करू शकता. 750 AD टू 1191 AD जेव्हा मोहम्मद घुरी आला. सो इथपासून मग मेडिएवल एज, दिल्ली सल्टनत वगैरे ते सगळं सुरू झालं. पण त्याच्या आधी ज्या या सगळ्या डिनेस्टीज होत्या इथे वेगवेगळ्या डिनेस्टीज होत्या. एक तर हिंदुशाही डिनेस्टी या साईडला होती, दिल्लीच्या आसपास चौहान डिनेस्टी होती, गरवाल्स, किंग जयचंद त्यांचा होता. त्यानंतर सेना डिनेस्टी वेस्ट बेंगॉलच्या साईडला, सेना डिनेस्टी ऑफ लखनौ होती, बिहार आणि बेंगॉल या साईडला होतं. त्यानंतर चंडेलाज, त्यानंतर सोलंकीज जे गुजरात साईडला होते, ईस्टर्न चालुक्याज ऑफ वेंगी, हे सगळे असे इथे डिनेस्टीज चालू होत्या. बाकीच्या काही डिनेस्टीज असतील त्या पण तुम्ही इथे ॲड करू शकता. सो 750 AD टू 1191 AD पर्यंत अर्ली मेडिएवल एज चालू होतं. तोपर्यंत इथे काय चालू होतं? आपण चालुक्यास पाहिलं. चालुक्य 535 AD टू 753 AD. 753 AD नंतर चालुक्यासला हरवून म्हणजे कीर्तिवर्मन II जो होता त्यांचा लास्ट किंग, त्याला दंतीदुर्गाने हरवलं, जो की होता राष्ट्रकूटाचा. राष्ट्रकूटाज ऑफ मान्यखेड किंवा मालखेड. त्यांचा जो राजा होता फर्स्ट फाउंडर दंतीदुर्ग I, त्यांनी कीर्तिवर्मन IIला हरवलं जो की चालुक्याचा होता आणि यांचा लास्ट किंग होता कर्का, लास्ट किंग राष्ट्रकूटाचा. सो राष्ट्रकूटाचा टाइम पिरियड आपण पाहिला तो किती ते किती? 753 AD टू 973 AD. मीनवाईल साऊथ इंडियामध्ये काय होतं? पल्लवाचं एज 850 ADच्या आसपास संपून गेलं होतं. त्यानंतर राष्ट्रकूटाज नंतर काय झालं म्हणजे चालुक्यांच्या कीर्तिवर्मनला दंतीदुर्गाने हरवलं. त्यानंतर मग काय झालं की ह्यांचे जे डिसेंडंट्स होते त्यांनी परत राष्ट्रकूटाला हरवून परत आपल्या राज्याची स्थापना केली. म्हणजे आजोबांचा बदला नातवाने घेतला अशा टाईपची ती स्टोरी होऊन यांनी इथे लेटर चालुक्याज ऑफ कल्याणी म्हणजे पहिले जे चालुक्याचा वातापी किंवा बादामी होते त्यानंतर काही काळ राष्ट्रकूटा झाले. राष्ट्रकूटात 753 AD टू 973 AD आले. त्यानंतर 973 AD पासून 1267 पर्यंत नाही 1190 पर्यंत 1190 पर्यंत लेटर चालुक्याच होते. लेटर चालुक्याज ऑफ कल्याणी त्यांचा किंग होता तैलप्पा II. सो इथपर्यंत आपली टाईमलाईन आली. ऑलमोस्ट आपण 1191 जोपर्यंत मोहम्मद घुरी येते तोपर्यंत आपण पोहोचलो. इथे काय झालं होतं 850 AD ला पल्लवा एज संपलं होतं. त्यानंतर इथे पण ती स्टोरी झाली होती की हे जे चोलाज होते त्याच्यानंतर त्यांना हरवून पल्लवा आले होते. पल्लवानंतर परत चोलाज ऑफ तांजोरची परत नव्याने स्थापना करण्यात आली होती. सो 850 AD टू 1267 AD पर्यंत साऊथ इंडियामध्ये चोलाज होते.
चोलाज ऑफ तांजोर. आणि त्यानंतर आपल्याला बरेचसे आर्किटेक्चर वगैरे जे दिसतात चोलासचे, ते सगळे या काळातले आर्किटेक्चरली जेव्हा खूप जास्त मोठे मोठे मंदिरं बांधल्या गेले, हे सगळे या चोलाज ऑफ तांजोरच्या काळातले. जसं बिग टेम्पल आहे म्हणजे त्याला बृहदेश्वरा टेम्पल वगैरे, ते सगळे या काळातले आहे. त्यानंतर सो साऊथ इंडियाला 1267 मध्ये ऑलमोस्ट हे सगळे चालू होते. सो आता आपल्याला इथे कळतं की इथे ऑलमोस्ट मुघल आलेले नाही आहेत, त्याच्याचमुळे इथलं टेम्पल आर्किटेक्चर वगैरे वगैरे हे सगळं बऱ्यापैकी शाबूत होतं. पण इथपर्यंत बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या डिनॅस्टीज पण आल्या आणि मुघलांनी पण बऱ्यापैकी हल्ले केले होते, त्यामुळे इथे आर्किटेक्चरली तेवढं काही वेल ऑफ नव्हतं. म्हणजे ते मुघलांनी खराब करून टाकलं होतं सगळं आर्किटेक्चर बऱ्यापैकी. सो आता आपण बघूया म्हणजे इथे तर 1267 पर्यंत सगळी ऑलमोस्ट साऊथ इंडियन ज्या डिनॅस्टीज होत्या त्या ऑलमोस्ट संपल्या होत्या. आता काय झालं की इकडे 1191 मध्ये मोहम्मद घुरीची स्वारी झाली, त्याच्यानंतर मग बऱ्याचशा इथे स्थापना होत गेली. सो स्लेव्ह डिनॅस्टी आली 1206 ते 1290, त्याच्यानंतर खिलजी डिनॅस्टी, तुघलक डिनॅस्टी, सईद डिनॅस्टी, लोधी डिनॅस्टी. हा दिल्ली सल्तनतचा पिरियड होता 1191 ते 1526 मध्ये. 1526 मध्ये मग काय झालं, बाबर आला. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. सो यांनी वेगवेगळ्या याच्यात राज्य केले. सो ह्या सगळ्या ज्या टाईमलाईन्स आहेत ना, ह्या NCERT मध्ये पण दिलेल्या आहेत, त्या तुम्ही एक्झॅक्टली त्याच्यातून कॉपी करू शकता. मी पण त्यातनंच कॉपी केलेलं आहे. पण तुम्हाला अजून तुमच्या डोक्यात ऑलरेडी काही सेट असतील की 1-2 वर्ष फार असं चेंजेस नसणार, 1-2 वर्षाचा इकडे तिकडे फरक असेल, त्या तुम्ही तुमच्या इथे ॲड करू शकता. सो 1191 ते 1526 AD पर्यंत दिल्ली सल्तनत, 1526 AD नंतर मग मुघल एरा सुरू झाला आणि मुघल एरामध्ये बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब ह्या हे सगळे राजे येऊन गेले. सो त्यांचा टाईम पिरियड मग 1707 मध्ये औरंगजेब मेला आणि त्याच्यानंतर मुघल एरा संपून मग मॉडर्न एरा सुरू होतं आणि मग मॉडर्न इंडियाचं जी हिस्ट्री आहे ती सगळी सुरू होते. मीनवाईल डेक्कनमध्ये काय झालं, आपण लेटर चालुक्यापर्यंत आलो होतो 1190 पर्यंत. त्यानंतर मग इकडे बाकीच्या वेगवेगळ्या डिनॅस्टीज होत्या. एक तर यादवाज होती, होयासाळाज ऑफ हॅलेबिडू, यादवाज ऑफ देवगिरी, होयासाळाज ऑफ हॅलेबिडू किंवा द्वारसमुद्र, काकातीयाज ऑफ वारंगल, पांड्याज ऑफ मदुराई. त्यानंतर बहामनी किंगडम आलं 1347च्या आसपास, विजयनगरा 1336 ते 1672, मदुराई 1335. अशा पद्धतीने हा संपूर्ण टाईमलाईन आपली इथे वाचून झालेली आहे. सो मी परत एकदा सांगते की तुम्ही ही सगळी टाईमलाईन स्वतःच्या पेपरवर स्वतःच्या हातांनी लिहा आणि तुम्ही जिथे बसताय त्याच्यासमोर रोज तिथे चिकटवा आणि रोज त्याच्याकडे पहा किंवा एक 5 मिनिट जरी त्याच्याकडे बघून थोडंसं रिकॉल करण्याचा प्रयत्न केला की कधी काय काय होतं. सो ही संपूर्ण हिस्ट्री तुमची याच्यातून कव्हर होईल आणि बरेचसे क्वेश्चन, बिलीव्ह मी ऑर नॉट, 10 ते 15 क्वेश्चन याच्यातून इझिली सॉल्व्ह झाले आतापर्यंतचे जे PYQ गेल्या 4-5 वर्षातले. सो तुम्ही हे करा. त्याच्यामुळे तुम्हाला जो आत्ता फायदा दिसणार नाही, पण ॲट दी एंड ऑफ द पेपर तुम्हाला कळेल की हां, यातून माझे बरेचसे कन्सेप्ट पण क्लिअर झाल्या आणि माझे बरेचसे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह झाले. थँक्यू.